मिरजोळे येथील तरुणीचा प्रेमसंबंधातून खून, खंडाळातील प्रियकराविरोधात गुन्हा। रत्नागिरी जिल्ह्यात गणेशोत्सवाच्या धामधुमीत एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। मिरजोळे येथील एका 22 वर्षीय तरुणीचा तिच्याच प्रियकराने 2 साथीदारांच्या मदतीने खून केल्याचे समोर आले आहे। गेल्या अनेक दिवसांपासून बेपत्ता असलेल्या या तरुणीचा मृतदेह तपासानंतर आंबा घाटातील दरीत सापडला असून यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे। रत्नागिरी शहर पोलिसांनी या प्रकरणात प्रियकर दुर्वास पाटीलसह एकूण 3 आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे। भक्ती जितेंद्र मयेकर, वय 22, राहणार मिरजोळे, ही तरुणी दिनांक 21 ऑगस्ट 2025 पासून बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या कुटुंबियांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात दिली होती। तिच्या नापत्ता तक्रारीची नोंद रत्नागिरी शहर पोलीस ठाणे नापत्ता रजिस्टर नंबर 78/2025 दिनांक ऑगस्ट 21, 2025 रोजी करण्यात आली होती। अनेक दिवस शोध घेऊनही भक्तीचा ठावठिकाणा लागत नव्हता, तिचा फोनही बंद होता। याच दरम्यान भक्तीच्या कुटुंबियांनी तिच्या प्रियकरावर दुर्वास दर्शन पाटील, राहणार वाटत, खंडाळा, जंगमवाडी याच्यावर संशय व्यक्त केला। भक्तीचे दुर्वासनेच अपहरण केले असावे आणि तिचा घातपात केला असावा, अशी शक्यता त्यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत मांडली। या गंभीर आरोपांनंतर पोलिसांनी तात्काळ दखल घेत तपास सुरू केला। कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 365/2025 क 138 BNS नुसार गुन्हा दाखल करण्यात आला। पोलिसांनी संशयित आरोपी दुर्वास दर्शन पाटील याला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी सुरू केली। तांत्रिक पुराव्यांच्या मदतीने केलेल्या तपासणीत दुर्वासने पोलिसांपुढे धक्कादायक गुन्ह्याची कबुली दिली। दुर्वासने दिलेल्या माहितीनुसार त्याने दिनांक 16 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 7.45 च्या सुमारास त्याच्या सायली देशी बारमध्ये त्याचे 2 साथीदार यांच्या मदतीने भक्तीचा कट रचून खून केला। खुनानंतर तिचा मृतदेह पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने आंबाघाट परिसरात फेकून दिल्याची त्यांनी कबुली दिली। आरोपीच्या कबुलीनुसार रत्नागिरी पोलिसांनी तात्काळ आंबा घाटात शोध मोहीम सुरू केली। ट्रेकर्सच्या मदतीने पोलिसांनी दरीतून भक्तीचा मृतदेह बाहेर काढला। मृतदेहाची ओळख पटवणे सुरुवातीला कठीण होते, परंतु तिच्या हातावरील टॅटूवरून तिची ओळख निश्चित झाली। या प्रकरणात दुर्वास दर्शन पाटील आणि त्याचे 2 साथीदार यांचा खुनाचा कट रचण्यात सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे। पोलिसांनी या 3 आरोपींना अटक केली आहे। या घटनेमुळे संपूर्ण रत्नागिरी शहर आणि विशेषतः मिरजोळे व खंडाळा परिसरात शोक आणि संतापाचे वातावरण पसरले आहे। गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री विवेक पाटील करत असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जनतेकडून होत आहे।